हालेलुया, प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू. मी पास्टर जयमाला तुमच्यापुढे तुम्हाला माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे, माझ्या गुंडज बालमित्र मैत्रिणींनो, जे प्रभूमध्ये येऊन हरवलेले आहेत, भटकलेले आहेत, अशासाठी मला सांगणं आहे. आज शब्बात दिवस आहे. आज तुम्ही बाहेरच्या जगात तुम्हाला येशू माहीत असूनही बाहेरच्या जगात फिरताय, पाप करताय, देवाला आवडत नाही ते करताय, देवाच्या विरोधात चाललेलं आहेत आणि येशू खूप रडतो तुमच्यासाठी. तुम्ही भटकू नका, आताही पश्चाताप करा, वेळ गेलेली नाही. कारण येशू लवकर येणार आहे. तुम्हाला येशू माहीत आहे आणि तुमच्याकडे बघून लोक येशूकडे येतील. पण तुम्हीच जर भटकलेला आहात तर येशूवर तुम्ही भटकताय. तुम्हाला माहिती आहे सत्य काय आहे ते, कारण मार्ग, सत्य, जीवन येशू आहे आणि तुम्हाला समजत नाही तुम्ही काय करताय ते. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही येशूकडे या, देव तुम्हाला बोलवत आहे. चुकीचं वागू नका, कारण नरक फार भयानक आहे. मी नाही सांगत आहे, बायबल सांगतो. हालेलुया. तुम्हाला वचन माहिती आहे, बायबल पवित्रशास्त्र माहीत आहे. तुम्ही बायबल वाचून प्रार्थना माहिती आहे, वचन माहिती आहे. पवित्रशास्त्रामध्ये येशू काय सांगतो, परमेश्वराचं वचन काय सांगतं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तुम्ही ते नाकारताय म्हणजे तुम्ही सैतानाच्या हातात दिलेला आहे. आणि पुढे भयानक आहे, पुढे भयानक मरण आहे. इथे सर्व मरणार आहेत, पण पुढे नरक आहे, अग्नी आहे, अग्नीचं सरोवर आहे. आणि इथे राहूनच आपल्याला पश्चाताप करायचे, इथेच राहून पश्चाताप करू शकतो. पुढे पश्चातापाला वेळ नाही आहे, कारण येशू बोलेल की मी तुम्हाला वेळ दिला होता. कोणी तुम्हाला सांगत होतं, तुम्ही ऐकलं नाही. एक भिकारी लाजरस आहे आणि तो श्रीमंत व्यापारी आहे. त्याच्यासारखं त्या व्यापाऱ्यासारखे होऊ नका. तो रडायला लागला की माझ्या बंधू भगिनीला कुणीतरी जाऊन घरी सांगा, त्या मेलेल्या लाजराला पाठवा. पण अब्राहम त्यांच्याशी बोलला की त्या मेलेल्या लाजरासला पाठवायची गरज नाही आहे. जिथे माझे संदेश ते खाली पाठवलेले आहेत, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तर तुम्ही मेलेल्यातून पण जर कोणी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला तर ते म्हणतील की हा मेलेलाच नव्हता. म्हणून पवित्र शास्त्र आणि मी पाठवलेले संदेश आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. परमेश्वराचं वचन सांगतं, अजूनही वेळ गेली नाही. 5 कुमारी शहाण्या आणि 5 कुमारी मूर्ख, पवित्र शास्त्रातलं वचन आहे. तुम्ही त्या 5 मूर्खासारख्या होऊ नका. वेळेवर या, बाहेरच्या जगात फिरू नका, चुकीच्या वागू नका, कारण पुढे भयानक आहे, भयानक. आणि इथे राहूनच पश्चाताप करण्याची गरज आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, मला तात्पर्य सांगण्याचं हे आहे की तुम्ही पश्चाताप करा आणि प्रभू येशूकडे या. तो क्षमा करायला तयार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वर महान आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, तुम्ही प्रभू येशूकडे या. प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव तुम्ही घेऊन झालेला आहात. तुम्हाला इतरांना आणायचं आहे, येशूकडे सांगायचं आहे की येशू जिवंत परमेश्वर आहे. तुम्ही भटकताय, आता सैतानाच्या हातात दिलं आहे. तुम्हाला बाहेरचं जे खूप चांगलं वाटतं आहे, पण ते नरक आहे, सैतानाचं आहे. म्हणून येशूकडे या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. तुम्ही घेऊन झालेले आहेत, पण इतरांना पण सांगा आणि लवकर पश्चाताप करा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. येशू कोणासाठी थांबणार नाही. नंतर आता संधी आहे, तोपर्यंत संधी साधून घ्या आणि लवकर या, लवकर या, लवकर या.